धावा वैयक्तिकरित्या त्यांनी केल्या होत्या. चांगला फटका आहे. अमेय यांच्या बॅटमधून झाली आहे का गर्जना पहिल्या षटकाराची? हो, पहिला षटकार यावेळेला येताना पाहायला मिळतोय. मॅक्सिमम इट इज 6. यांनी 50 धावा केल्या वैयक्तिकरित्या, तर 2000 रुपयांचं रोख पारितोषिक सचिन रावल यांच्याकडून प्राप्त झालंय. आणखीन एक षटकार येतोय शेवटच्या चेंडूवर आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते. 3 shot टायटन्स आर maximizing their total after completion of 1 over. They are 15 without any loss. पारितोषिक ही बरीच दिली जातात कारण खेळच अशा प्रकारचा बॅटर दाखवतात. अशा प्रकारचा यावेळेला ढोपर टेकले, फुल टॉस त्या बॉलला घेतलं बॅटवर आणि पाठवून दिलं डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा पार. आणखीन एक मॅक्सिमम, आणखीन एक षटकार. पुढील बॉल, आणखीन एक सुंदर फटका. यावेळेला हवेमध्ये आहे फटका. फिल्डर त्या चेंडूच्या खाली येत आहेत परंतु चेंडू निघून जाणार आहे सीमा पार. आणखीन एक षटकार अमय यांच्या बॅटमधून. सुंदर फलंदाजी, दर्शनीय, प्रदर्शनीय, प्रेक्षणीय आणि डोळ्या. प्रीतम कमबॅक करून दाखवणार का या ओव्हरमध्ये, या षटकामध्ये? डिप केलेला बॉल, हेलिकॉप्टर आणि यावर तर जुमानत नाहीच अमय. लगातारचा तिसरा षटकार येताना पाहायला मिळतोय त्यांच्या बॅटमधून. बघा कशा प्रकारे फुलर लेनचा बॉल होता, वाटच पाहत होते. अगदी हलक्या गतीने, अगदी स्लोअर वन सरप्राईज करायचं होतं परंतु अमय यांच्यासाठी कधीच कोणता बॉल सरप्राईज नसतो. हेलिकॉप्टर केलं आणि पाठवलं त्या बॉलला ओव्हर द डीप. साकारली आहे पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवर पुन्हा एकदा डिस्पॅच केलं जात आहे बॉलला. किती दूरवर जाणार आहे हा चेंडू याकडे पाहायला लागणार आहे. कदाचित तो रिजन चुकलाय. एकच धाव घोषित स्वरूपाची मिळणार आहे. या एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलक आता 1ने पुढे जाईल 39 धावांवरती आणि वैयक्तिकरित्या जर आपण पाहिलं तर 10 चेंडूंवर करायचं आहे. भारतीय जनता पार्टी शिवडी विधानसभा उपाध्यक्ष स्वप्नील सावर्डेकर यांचा. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येताना पाहायला मिळतंय. चांगला फटका आहे यावेळेला, पूल केलाय बॉलला आणि किती धावा मिळणार आहेत? षटकार मिळणार आहे म्हणजेच 49 वरती अमय येऊन पोहोचणार आहेत. लगातारच्या दुसऱ्या अर्धशतकाच्या दिशेने पाऊल टाकायला सुरुवात केली आहे. केवळ 18 चेंडूंमध्ये. मागील मॅचचा आणखीन कमी चेंडूंमध्ये आलं होतं. मागील मॅच मध्ये जर पाहिलं तर 14 चेंडूंमध्ये 64 करण्यासाठी 49 वर दरम्यान. चांगला फटका आणि षटकाराने या स्पर्धेतलं दुसरं लगातारचं अर्धशतक पूर्ण करणारा बॅटर ठरतोय अमय. जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी आपण त्याला प्रोत्साहित करायचंय. अमय यांच्या बॅटमधून या मॅच मध्ये 19 चेंडूंमध्ये 55 धावा नाबाद.